मंडळी, तुम्ही कधी विचार केलाय का की भारतात आपण डाव्या बाजूनेच का गाडी चालवतो आणि इतर काही देशांमध्ये उजव्या बाजूने का गाडी चालवली जाते? तर यामागे एक रंजक इतिहास आहे. अगदी हजारो वर्षांपूर्वी जेव्हा गाड्या नव्हत्या तेव्हा लोक घोडेस्वारी करत किंवा पायी प्रवास करत असत आणि त्याच काळात तलवारीचा वापर सुद्धा सर्रास केला जात होता. दरम्यान बहुसंख्य लोक हे आपल्या उजव्या हाताचा जास्त वापर करत असतात, त्यामुळे त्याच हाताने तलवार सुद्धा चालवली जायची. अशाच वेळेला जर तुम्ही डाव्या बाजूने प्रवास करत असाल तर समोरून येणाऱ्या व्यक्तीवरती उजव्या हाताने हल्ला करणं किंवा स्वतःचा बचाव करणं सोपं जायचं आणि म्हणूनच सुरुवातीला डाव्या बाजूने प्रवास करण्याची पद्धत अनेक ठिकाणी रूढ झाली. ब्रिटनने जगभरामध्ये अनेक वसाहती स्थापन केल्या आणि ब्रिटनमध्ये डाव्या बाजूनेच वाहन चालवण्याची पद्धत रूढ होती. त्यामुळे ज्या ज्या देशांवरती ब्रिटिशर्सनी राज्य केलं तिथे हीच पद्धत अवलंबली गेली आणि भारत हे त्याचं एक उत्तम उदाहरण आहे. आज सुद्धा भारत, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, दक्षिण आफ्रिका आणि जपान सारख्या काही देशांमध्ये डाव्या बाजूनेच गाडी चालवली जाते. आता पण मग उजव्या बाजूने गाडी चालवण्याची पद्धत कशी आली? आता याचा संदर्भ येतो तो म्हणजे नेपोलियन बोनापार्टशी. नेपोलियनने युरोपमधील अनेक देशांवरती विजय मिळवला. तो स्वतः सैन्याला उजव्या बाजूने प्रवास करण्याचे आदेश देत असे. त्यामुळे युरोपमधील अनेक देशांनी उजव्या बाजूने वाहन चालवण्याची पद्धत स्वीकारली. अमेरिका असेल किंवा कॅनडा सारख्या देशांनी सुद्धा नंतर उजव्या बाजूची पद्धत स्वीकारलेली आहे. तर थोडक्यात सांगायचं तर तलवारीच्या लढाईपासून सुरू झालेला प्रवास कालांतराने बदलत गेला, मात्र वाहतुकीच्या बाबतीत या सगळ्या पद्धती तशाच राहिल्या. आपल्या भारतामध्ये डावी बाजू म्हणजे अगदी ब्रिटिश राजवटीचाच एक परिणाम आहे. आशा आहे की तुम्हाला व्हिडिओ माहितीपूर्ण आवडलेला असेल आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी बघत राहा न्यूज 18 लोकमत.